बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या हत्याकांडानंतर महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण ढवळून निघालंय। पोलीस सीआयडी एसआयटी कडून प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि याच प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे नाशिकमध्ये। होय, बीडमध्ये घडलेल्या या हत्याकांड प्रकरणाला कलाटणी देऊ शकणारा हा पुरावा आहे आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल। देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक झाली असून त्यांच्याकडून एकूण 5 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र या प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे मोबाईल आणि हाच मोबाईल विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फेकल्याचं समजतंय। फरार असताना विष्णू चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याची माहिती त्यानं स्वतः पोलिसांना दिली आहे। मात्र त्यानं मोबाईल नेमका कुठे फेकला आहे हे त्याला आठवत नाहीये। पोलिसांकडून चाटेच्या मोबाईलचा कसून शोध सुरू आहे। विष्णू चाटेच्या याच मोबाईलवरून खंडणीसाठी धमकी दिली गेल्याचं समोर आलंय। खंडणी प्रकरणात हाच मोबाईल अतिशय महत्त्वाचा आहे। मोबाईल सापडल्यानंतरच महत्त्वाचे धागेदोरे स्पष्ट होणार आहेत। 25 दिवस अटकेत असलेल्याचा मोबाईल का सापडत नाही असा खडा सवाल केस कोर्टाच्या सरकारी वकिलांनी विचारलाय। बीड प्रकरणात विष्णू चाटेचाच मोबाईल महत्त्वाचा आहे। त्याचं कारण म्हणजे विष्णू चाटेच्याच मोबाईलवरून त्यानं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय आहे आणि त्याच मोबाईलवरून खंडणीची धमकी देण्यात आली होती। त्यामुळे विष्णू चाटेनं फेकलेला मोबाईल सापडणं अत्यंत महत्त्वाचं आहे। विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलला होता। त्यावरून त्यानं 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती। तेव्हाच त्यानं हातपाय तोडण्याची धमकी देखील दिली होती। या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप पोलिसांना सापडल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे तपासाला वेग येण्यासाठी विष्णू चाटे याचा फोन अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे। मोबाईल शोधण्यासाठी मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। तपास यंत्रणांनी आतापर्यंत इतर आरोपींकडून 5 मोबाईल जप्त केलेत। यातील एक मोबाईल जयराम चाटे आणि दुसरा महेश केदारचा आहे, तर इतर 3 मोबाईल कुणाचे आहेत याबाबतही स्पष्टता नाहीये। अशातच हे सर्व मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून या मोबाईल्समधून काही मोठे खुलासे होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोयता, वायर, काठी जप्त करण्यात आली आहे। तसंच 5 मोबाईलही जप्त केलेत। हे अत्यंत महत्त्वाचे पुरावे आतापर्यंत हाती लागले। मात्र ज्या मोबाईलमध्ये या प्रकरणाचं गूढ दडलंय तो मोबाईल नाशिकमध्ये असून तो लवकरात लवकर शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे।